हॅलो मुलांनो, मी बायोविका तुमचं सर्वांचं ह्या चॅनलवर स्वागत करते. आपण इथे भरपूर बायोलॉजीच्या गोष्टी करणार आहोत आणि पूर्ण नीटचं सिलेबस आजपासून आपण सुरू करत आहोत. पहिला चॅप्टर आपण घेतला आहे ह्युमन रिप्रोडक्शनचा चॅप्टर. आता हा चॅप्टर सिलेक्ट करण्यामागचा पण एक उद्देश होता, मी तुम्हाला थोड्या वेळात कळवतेच. पहिले बघून घेऊया की सब टॉपिक्स काय काय आहे जे आपण या चॅप्टरमध्ये शिकतो. आपण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बद्दल माहिती घेतो. राईट, गॅमेटोजेनेसिस म्हणजे oogenesis, स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं ते बघतो. मेन्स्ट्रुअल सायकल, फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन, प्रेग्नन्सी म्हणजे जस्टेशनल पिरियडमध्ये कसे चेंजेस होतात, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कसं होतं, पार्च्युरेशन म्हणजे बेबीचा बर्थ कसा होतो आणि बेबीच्या बर्थच्या नंतर जे लॅक्टेशन होतं त्याचं काय महत्व आहे. या सगळ्याच गोष्टी या एका चॅप्टरमध्ये कव्हर केल्या गेल्या आहे. हा चॅप्टर आपण सुरू का करत आहोत, लाईक वाय फर्स्ट दिस चॅप्टर. रिझन इज व्हेरी क्लिअर, प्रिटी क्लिअर. या चॅप्टरचं वेटेज फारच वाढलेलं आहे. आता जर आपण 2020 पासूनचे काही आकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल की दरवर्षी ऑन अन ॲव्हरेज जर आपण काढला तर 4 क्वेश्चन्स बनतात त्याच्यावरून. पण आय वुड लाईक टू ब्रिंग इट टू युअर नोटीस की 2024 मध्ये राईट, जी मे 5ला आत्ता हालला की आत्ताच जस्ट जी आपली 5 मेला परीक्षा झाली होती, T3चा पेपर मी पाहिला आणि त्यात 5 क्वेश्चन्स या पर्टिक्युलर चॅप्टरवरून आले, म्हणजे तब्बल 20 मार्क, विच इज अ ह्यूज कॉन्ट्रीब्युशन टू द वेटेज ऑफ मार्क्स, आणि दॅट मेक्स इट सुपर इम्पॉर्टंट चॅप्टर, हो की नाही. मग या सुपर इम्पॉर्टंट चॅप्टरला सुरुवात करूया. सुरुवात करायच्या आधी मला एक गोष्ट आठवली. लहानपणी तुम्ही हे प्रश्न विचारलेच असतील किंवा मनात तर नक्की आला असेल की अरे हे बेबीज येतात कुठून, सगळ्यांच्याच येतात बरं का. तर आपल्याला खूप साऱ्या कहाण्या सांगितल्या जातात की बेबीज येतात, एखाद्या स्त्रीला स्पेशल प्रसाद मिळतो, मग बेबी होतो, रेट, किंवा खूप प्रेयर केल्या जाते, मग देव बाप्पा खुश होतात आणि त्या आपल्या बेबीजला आपल्या घरी बगळ्यांच्या साह्याने घरी पाठवतात, है ना. जसं काही डिलिव्हरी सिस्टम सुरू केलेली आहे. आता यातलं काहीच होत नाही हे तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच आता या एजमध्ये आपल्याला बरोबर माहित आहे, कारण थँक्स टू NCERT 8वी, 9वी, 10वी, 8वी आणि 10वी हे चॅप्टर्सचं इंट्रोडक्टरी पीस का होईना आपल्याला शिकवल्या गेलेलं आहे. तिथेच आपण मोड ऑफ रिप्रोडक्शन बद्दल पण बोललेलो आहोत, हो की नाही, ज्युनियर क्लासेसमध्ये. आता असेक्शुअल आणि सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन असतं. असेक्शुअल मध्ये सिंगल पॅरेंट असतो, म्हणजे एकच पॅरेंट. लोअर ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला म्हणजे जसं की सिंगल सेल ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलार्स, बॅक्टेरिया, प्रोटोझोआस किंवा काही अल्गेस, यांच्यामध्ये तुम्हाला हे जे सिंपल असतात तिथे तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन मिळतं, राईट. तिथे ते काम पण करतं बरोबर, कारण काही खूप असं वेगळं नसतं आणि द बॉडी स्ट्रक्चर इज रिअली सिम्पल. बट वेन इट कम्स टू दी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम लाईक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, लाईक इव्हॉल्व्ड ऑर्गॅनिझम, काही प्लांट्स आणि ॲनिमल्स, त्यांच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन शिवाय पर्याय नाही. इथे 2 पेरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट असतं, आई वडील, मम्मी पप्पा, रेट, अँड हे जेनेटिकली युनिक इंडिव्हिज्युअल असतात. आता तुमच्याच घरात तुमचे भाऊ बहीण असतील, है ना, 2 भाऊ 2 बहिणी. आता सगळ्यांचे चेहरे वेगवेगळे, सगळ्यांमध्ये जर खूप साऱ्या सिमिलॅरिटीज जरी असल्या तरी काही ना काही युनिकनेस जरूर आहे, राईट. याचं कारण काय, आता बघा, हे थोडं इमॅजिन करून की जर आपण सगळे असं, नाही आहे पॉसिबल, अशक्य गोष्ट ही, पण जस्ट इमॅजिन की आपण जर सगळे असं असेक्शुअली रिप्रोड्यूस झालं असतं फ्रॅगमेंटेशननी किंवा बायनरी फ्युजननी, तर काय झालं असतं, हे जग अतिशय बोरिंग झालं असतं. आपण सगळे एकसारखेच दिसलो असतो, तुम्ही आम्ही सगळे एकसारखे दिसलो असतो, हे सगळ्या स्त्रिया एकसारख्या, सगळे पुरुष एकसारखे, झाला गोंधळ सगळा, नाही का. थँक गॉड असल्यातलं काहीच होत नाही. आणि द रिझन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामुळे होतं काय की जेनेटिक व्हेरिएशन होते आणि ह्युमन, यू नो, इट्स अ मोस्ट इव्हॉल्व्ड ॲनिमल ऑन दिस प्लॅनेट. सगळ्यात जास्त याचं इव्होल्युशन याचं झालेलं आहे, कारण हे जेनेटिकली इतके व्हेरिएशन्स येत गेले, कारण 2 पेरेंट्सचे जीन्स मिक्स होत आहेत, 2 वेगवेगळ्या ठिकाणचे हे जीन्स आहेत, त्याच्यामुळे व्हेरायटी वाढत गेली आणि जीन्समध्ये ॲक्युम्युलेशन ऑफ व्हेरिएशन लीड्स टू स्पीसीज, हे पण तुम्ही 10th मध्ये शिकले आहात, हो ना. तर तसंच काहीतरी झालं आहे आणि त्यामुळे वी हॅव गॉट अ बेटर अडॉप्टेबिलिटी. आपण या जगात जास्त चांगल्या रीतीने अडॉप्ट करू शकतो. आता वेन वी टॉक अबाउट सेक्शुअल रिप्रोडक्शन, ही सगळी प्रोसेस
लहानपणापासून तर नसते शरीरात, है ना. हे प्युबर्टीपासून सुरू होते आणि ह्याच प्युबर्टीला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स दिसायला लागतात. आता मुलींमध्ये फॉर इन्स्टन्स 11 to 12 इयर्स ऑफ एज पासून सुरू होतं. वी कॉल इट ॲज मिनाज, राईट. आणि मग मिनोपॉज पर्यंत ती रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये असते. पण पुरुषांमध्ये तसं नाही. प्युबर्टी 13च्या एजपासून एकदा हिट झाली की आफ्टर दॅट फॉर द लाईफ टाईम दे कॅन रिप्रोड्यूस, म्हणजे त्यांच्याकडे स्पर्म प्रोडक्शन नेहमीसाठीच होतं. अँड ड्युरिंग दिस प्युबर्टी द अडोलसन्स एज, राईट, 13 to 18, 19, तिथे तुम्हाला हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होताना दिसतात. जसं जर मुलांबद्दल बोललो आपण, राईट, इन मेन देर इज टेस्टोस्टेरॉन डेव्हलपमेंट. आता या एका हॉर्मोनच्या डेव्हलपमेंटमुळे खूप सारे चेंजेस होतात, खूप सारे दुसरे केमिकल रिॲक्शन्स आणि खूप सारे चेंजेस शरीरामध्ये दिसतात. जसे की मसल डेव्हलपमेंट, पुरुषांमध्ये थोडीशी बांधी त्यांची वाढते, शोल्डरचं विथ वाढतं, राईट, मसल डेव्हलपमेंट होतात, बॉडीली हेअर्स येतात, फेशियल प्युबिक हेअर्स येतात, ॲक्ने, पिंपल, हे तर सगळ्यांनाच त्रास देतात, राईट, या एजमध्ये. कारण सिक्रेशन ऑफ ग्लॅन्स वाढतं, स्वेट ग्लॅन्स, सेबॅम ग्लॅन्स, त्याच्यामुळे डर्ट ॲक्युम्युलेशन होतं आणि बॅक्टेरियाला आवतन मिळतं. त्यामुळे ॲक्नेचा त्रास जवळजवळ सगळ्यांनाच होतो या एजमध्ये. ज्यांना नाही होत दे आर व्हेरी लकी, बट होतं जरूर. सो मग व्हॉइस चेंज, असा अमिताभ बच्चन सरांसारखा व्हॉइस होतो यांचा, एकदम जाडा जाडा, नाही का. तर ते दॅट इज बिकॉज त्यांचा व्हॉइस बॉक्स जाडा होतो अँड दॅट इज ऑल्सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टेस्टोस्टेरॉन. लॅरिंग्स इथं मोठं होतं. त्याबरोबरच प्रोस्टेट ग्लँड, सेमायनल वेसिकल, हे सगळे पेनेस, हे सगळे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचं डेव्हलपमेंट होणं, राईट, एक्सटर्नल जेनायटल्सचं डेव्हलपमेंट होणं, फंक्शनल होणं, दॅट इज ऑल द सायन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक इन मेल. मग फिमेलमध्ये पण असं काही असतं का? असतं, बिलकुल असतं. आता फिमेलमध्ये पण जवळपास काही गोष्टी एकदम सारख्या असतात, जसं की बॉडीली हेअर्स येणं वगैरे, राईट. हा, फेशियल हेअर्स नाही आहेत, पण राईट, बाकी बॉडीली हेअर्स तसेच येतात. बॉडी शेप चेंज होतो, यांचा जो हिपचा रिजन आहे तो थोडासा ब्रॉड होतो. द रिझन इज इथे युट्रस असतं लोअर ॲबडॉमिनलला आणि ते पण मोठं होतं, सो दॅट इट कॅन कॅरी द बेबी, डेव्हलप, नरिश इट फॉर दी फीडिंग आणि बाळाच्या नरिशमेंटसाठी. आफ्टर बर्थ ब्रेस्ट डेव्हलपमेंट होतं, राईट. मुलींचा व्हॉइस जो आहे तो थोडासा हाय पिचचा होतो. आणि दिस आर दी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक दॅट यू कॅन सी इन फिमेल्स. आता असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्याच्यामुळे आपण मेल आणि फिमेल्सला बिलकुल ओळखू शकतो आणि वी कॅन डिस्टिंग्विश देम, राईट. आणि दोन वेगवेगळे सेक्स आहेत, आपण असं म्हणतो की है ना, फॉर्मवर पण लिहितात व्हॉट्स द सेक्स, द फिमेल ऑर मेल. तर दॅट इज द केस ओव्हर हिअर. त्याला आपण म्हणतो डायमॉर्फिझम. जर या शब्दाला तुम्ही ऐकाल, ठीक आहे, तर इथे दोन शब्द आहेत बघा, डाय आणि मॉर्फिझम. मॉर्फिझम म्हणजे फॉर्म, बाहेरून दिसणाऱ्या खानाखुना, त्यांना आपण मॉर्फिझम म्हणणार. आणि डाय म्हणजे दोन. तर डिस्टिंक्ट मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल एक्झिबिट डिफरंट कॅरेक्टरिस्टिक, दोघंही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की मॉर्फोलॉजिकली वी कॅन डिफरन्शिएट बिटवीन मेल अँड फिमेल एक्सटर्नली. पण हे फक्त एक्सटर्नलच चेंजेस आहे की आतमध्ये पण ऑर्गन्स वेगळे असतात, तर तुम्हाला माहित आहे, हो. ॲनाटॉमिकली, इंटरनल ॲनाटॉमिक, राईट, याच्यात पण खूप डिफरन्स असतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एकदम वेगळी, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एकदमच वेगळी. आणि याचं कारण असं की दे आर डिझाईन्ड इन अ वे सो दॅट दे कॅन कन्सीव्ह अ बेबी, राईट. हे स्पीसीजच्या कंटिन्युटीसाठी फार इम्पॉर्टंट आहे. अँड आय ऑलवेज से अँड बिलीव्ह की ह्युमन बॉडी इज द मोस्ट सोफिस्टिकेटेड मशीन विच हॅज बीन देअर, राईट. खूपच सुंदरसं आणि बिलकुल ऑप्टिमम याच्यावर चालणारं आपलं शरीर आहे. आता ह्या सगळ्या चेंजेसमुळे आपल्यात हॉर्मोनल चेंजेस पण असतात. आता हॉर्मोनल चेंजेस असल्यामुळे बिहेवियर चेंजेस पण येतात, राईट. आणि जे आपल्यात ॲनाटॉमी चेंज करतं, मेल आणि फिमेलची ॲनाटॉमी चेंज करतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण मेल आणि फिमेलमध्ये डिफरन्शिएट करतोय, म्हणजे फरक करतोय वगैरे, असं नाही. आजकाल तर यू नो की वी talk about equality, we believe in equality, and your generation follows it very strictly as well. Now, let's talk about male reproductive system. आपण सुरुवात करू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला समजण्यापासून, बरं का. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये ना दोन पार्ट्समध्ये याला डिवाइड करू शकतो आपण.
दॅट इज युअर प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन. हे जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे याचं लोकेशन काय आहे, तर बेसिकली दिस इज लोकेटेड इन दी लोअर ॲबडॉमेन रिजन. हो ना, हे लोअर ॲबडॉमेन रिजनला इथे लोकेटेड असतं. इंटरनली काही अवयव असतात आणि एक्सटर्नल जेनायटल्स पण असतात, तर आपण त्याच्याबद्दल पण बोलू. पहिले आपण समजून घेऊ की प्रायमरी सेक्स ऑर्गन्स म्हणजे ज्याच्यात गोनाड्सला काउंट केलं जातं असे ऑर्गन्स जिथे दी रिप्रोडक्टिव्ह सेल्स आर बीन फॉर्म. रिप्रोडक्टिव्ह सेल्स आर नथिंग बट युअर गॅमेट प्रोडक्शन. आणि यांचं दुसरं पण काम असतं सेक्स हॉर्मोन्सचं प्रोडक्शन, राईट. तर मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन टेस्टीज करतात, राईट. आणि त्यामुळे आपण यांना प्रायमरी सेक्स ऑर्गन काउंट करतो. तर इन मेल देर इज वन पेअर ऑफ टेस्टी, राईट. तर वन पेअर म्हणजे काय, दोन असतात, राईट. तर हे एक्सटर्नल जेनायटल्स झाले ऑफ दी मेल, विच इन्क्लूड्स द पेनिस अँड दी स्क्रॉटम. तर पेनिस आहे आणि इथे स्क्रॉटम पण आहे. नाव लेट्स सी की हे स्क्रॉटम, सो विल फोकस ऑन फर्स्ट दी टेस्टीज आणि याचं स्टोरेज हाऊस कुठे आहे. तर टेस्टीज युजली मॅमल्समध्ये बाहेर असतात, म्हणजे एक्स्ट्रा ॲबडॉमिनल यांना प्लेस केल्या जातं. आणि प्लेस करण्यासाठी एक सॅक लाईक स्ट्रक्चर आपल्या ह्युमन्स मेलच्या शरीरामध्ये तुम्हाला बघायला मिळतं, दॅट इज स्क्रॉटम, राईट. सॅक लाईक म्हणजे पाऊच आहे. तर बाहेरून असं वाटेल की हे एकच पाऊच आहे, हो ना, बाहेरून असं वाटतं की हे एकच पाऊच आहे. बिलकुल बरोबर, स्क्रॉटम एकच असतो. स्क्रॉटम कसा असतो, एकच असतो. ह्या काही ट्रिकी गोष्टी आहेत ज्या नीटच्या परीक्षेत इकडून तिकडून क्वेश्चन्स याच्यावर बनू शकतात. तर स्क्रॉटम सिंगलच असतो, पण आतमध्ये याच्या स्क्रॉटल सॅक असतात. ठीक आहे, काय असतात, स्क्रॉटल सॅक असतात. तर हे स्क्रॉटल सॅक जे आहे, राईट, स्क्रॉटल सॅक जी आहे, स्क्रॉटल सॅक, ह्या सॅक वन पेअर म्हणजे दोन असतात. किती, वन पेअर म्हणजे दोन स्क्रॉटल सॅक असतात. आणि या ईच स्क्रॉटल सॅक मध्ये आता बघा, ही आपली स्क्रॉटल सॅक, बर, ठीक. आता या स्क्रॉटल सॅक मध्ये टेस्टीज ठेवलेली असते. एका स्क्रॉटल सॅक मध्ये एक, दुसऱ्या स्क्रॉटल सॅक मध्ये दुसरी. आता ही जी टेस्टी आहे, ठीक आहे, याला बाहेर ठेवण्याचं एक विशिष्ट कारण आहे की इथे जे टेम्परेचर आहे बॉडीचं ते कमी होऊन जातं, है ना. अप्पर ॲबडॉमिनल रिजनमध्ये म्हणजे आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर लगभग 37 असतं आणि बाहेर ठेवल्या गेल्यामुळे इथे 35च्या आसपास NCERTची लाईन आहे 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होतं. ही अक्षरशः NCERTची तुमची लाईन आहे, ठीक. तर इथे काय होतं की टेम्परेचर कमी झाल्यामुळे स्पर्म्सला ऑप्टिमल टेम्परेचर मिळतं फॉर द वायबिलिटी. ते सर्व्हाइव्ह करू शकतात, मरणार नाही, डेव्हलपमेंट होऊ शकतं, त्यांचं प्रोडक्शन पण होऊ शकतं. 37 डिग्री सेल्सिअस इज नॉट अ टेम्परेचर फॉर दॅम बेसिकली, राईट. आता ही झाली आतली गोष्ट. जर याला आपण बाहेरून पाहिलं तर या स्क्रॉटमला एक अशी मधनं रेग गेलेली दिसते, रफ, त्याला आपण म्हणतो रॅफे, त्याला आपण म्हणतो रॅफे, राईट. आता इंटरनली मी तुम्हाला सांगितलं की याच्यात दोन स्क्रॉटल सॅक असतात. मग या दोन स्क्रॉटल सॅकच्या मधात जी पार्टिशन असतं, राईट, स्क्रॉटम सेप्टल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, सेप्टम, स्क्रॉटल सेप्टम म्हणतो, जे डिवाइड करतं याला. तर आता आतमध्ये पहा की या स्क्रॉटलचं जर आपण डायसेक्शन केलं तर कसं, तर याच्यात काय असतं की ही जी टेस्टी आहे ही अशीच इथे पडलेली नसते, राईट. ही टेस्टी इथे अशीच पडलेली नसते, याला आता कनेक्टिव्ह टिश्यूचा सहारा लागतो, हो ना. मग हा कनेक्टिव्ह टिश्यूचा सहारा कसा मिळतो याला ते आपण बघूया, ठीक. तर ही झाली तुमची एपिडायडेमिस, राईट, ही टेस्टीज. आणि हा आपला वरती गेलेला कॉर्ड, राईट. एपिडायडेमिस पासून जो कॉर्ड वरती जातो त्याला आपण व्यासा डिफरन्स म्हणतो, व्यासा डिफरन्स म्हणतो, हो की नाही. तर आता इथे ही टेस्टी जी आहे ही अशीच हँग होऊन कशी राहणार, याला काहीतरी लागेल, है की नाही. मग याच्यासाठी काय केलं जातं, याच्यासाठी एक कॉर्ड इथे येतो, ठीक आहे. आता हा कॉर्ड आहे, कॉर्ड म्हणजे कसं, तार, मोठी तार, जसे कम्प्युटरचा कॉर्ड वगैरे असतो ना तसा कॉर्ड. तर याला आपण म्हणतो स्पर्मॅटिक कॉर्ड. हा स्पर्मॅटिक कॉर्ड आहे म्हणजे
मोठी तार आहे ती एकटी नसते ना, त्याच्यात पुष्कळ साऱ्या गोष्टी, पुष्कळ सारे तार एकत्र येतात. तसेच इथे ब्लड वेसल्स म्हणजे ब्लडच्या सर्क्युलेशनसाठी, लिम्फ वेसल्स, नर्व्स आणि क्रेमॅटिक मसल्स या सगळ्या गोष्टीचा बनलेला हा तुमचा स्पर्मॅटिक कॉर्ड असतो. आता ही टेस्टिस ठीक आहे, या कॉर्डच्या मदतीने इथे हँग करती आहे, ओके. बट नाव ह्याला खालून पण अटॅचमेंट लागेल, हो की नाही, खालून पण अटॅचमेंट लागेल. मग आता काय केलं जातं की इथे जी स्क्रॉटल सॅक आहे आपली, ही काय आहे, ही स्क्रॉटल सॅक आहे, हे स्क्रॉटम आहे, राईट, आणि ही आहे तुमची स्क्रॉटल सॅक, राईट. स्क्रॉटल सॅकला इथे एक अटॅचमेंट असतं, फायब्रस कॉर्डच म्हणा याला, ठीक आहे, लिगॅमेंट आहे ही, जेनायटल लिगॅमेंट म्हणा किंवा कनेक्टिव्ह टिश्यू इथे टू होल्ड इट डाऊन टू द वॉल ऑफ द स्क्रॉटम. याला आपण म्हणतो ग्युबर्निकलम, राईट, याला आपण म्हणतो ग्युबर्निकलम, जे याला होल्ड करून ठेवतो. म्हणजे वरून कोण, स्पर्मॅटिक कॉर्ड, आणि खालीन कशाचं अटॅचमेंट याला मिळालंय, ग्युबर्निकलमचं अटॅचमेंट मिळालंय, त्यामुळे ही एका जागेवर राहते. आता सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की आपण याला, या एक्सटर्नल जेनायटल्सला बाहेर का बरं ठेवलेलं आहे, तर यू नो स्क्रॉटमचं कारण आहे की याचं टेम्परेचर कमी ठेवायचंय बा, राईट, 2 to 2.5 सेंटीमीटर 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस याला ठेवायचंय, हो ना. मग याचं थर्मोरेग्युलेशन कसं केलं जातं? आता थर्मोरेग्युलेशनसाठी याच्यावर पुष्कळ साऱ्या स्वेट ग्लॅन्ड्स पण असतात जे हेल्प करतं. दुसरं म्हणजे इथे काही मसल्स असतात, डॉर्टस आणि क्रीमास्टर मसल ज्याला म्हणतो. आणि तिसरं म्हणजे इथे पॅपिनी इन्फॉर्म प्लेक्सस, राईट. हे काय भानगड आहे, चला बघूया. तर सगळ्यात पहिले स्वेट ग्लॅन्ड्स. आता स्वेट ग्लॅन्ड्स जसं बाकी शरीराला थंड ठेवतं इन द हीट, स्वेट जनरेट करून, त्याच्या मागचा फंडा काय की इव्हॅपोरेशन होतं आणि बिकॉज ऑफ विच कूलिंग इफेक्ट येतो, दॅट्स ऑल, ओके नाही. दॅट्स हाऊ इट कंट्रोल्स द टेम्परेचर इन दी हॉट सीझन. गरमीच्या दिवसांमध्ये हे कामी येतं टू कंट्रोल द टेम्परेचर, ताकी आतमधलं टेम्परेचर मेंटेन असावं स्क्रॉटमसाठी, स्पर्मच्या प्रोडक्शनसाठी. आता दुसरी मसल जी आपण इथे गोष्ट करत आहे, डॉर्टस आणि क्रीमास्टर मसलच्या बद्दल बोलतोय. ते डॉटर जी तुमची डॉर्टस मसल आहे ही कशी काम करते, बिलकुल आउटर स्किन जी आहे ही आउटर स्किन आहे स्क्रॉटमची, त्याच्या आत पहिलं जर काही लेअर येतं ती येते ही आपली डॉर्टस फॅसियाची. एक लेअर ऑफ फॅसिया आहे तिथे, फॅसिया म्हणजे एक फायब्रस लाइनिंग आहे, आणि विच इज बेसिकली द पार्ट ऑफ स्मूथ मसल. स्मूथ मसल फायबर्स इथे येतात. स्मूथ मसल्स कसे असतात, इनव्हॉलेंटरी असतात. कसे असतात, इनव्हॉलेंटरी असतात, राईट. दुसरी इथे येते त्याच्यानंतरची ही पूर्ण मसल्सचं कव्हरिंग तुम्हाला दिसत आहे ना, हे आहे क्रीमास्टर मसल. काय आहे, क्रीमास्टर मसल. हे कसं असतं, व्हॉलेंटरी मसल असतं. कसं असतं, व्हॉलेंटरी मसल असतं, राईट. आता याचं काय काम, तुम्ही म्हणाल मसल कशी हेल्प करते आहे है ना थर्मोरेग्युलेशनसाठी. तर बघा इथे काय होतं की जेव्हा नॉर्मल टेम्परेचर असतं तर हे काही सगळं काही एकदम ॲज युजल आहे. जेव्हा थंडी असते, कोल्ड टेम्परेचर होतं, तर कोल्ड टेम्परेचरच्या मुळे काय होतं की ह्या जी क्रीमास्टर आणि डॉर्टस मसल आहे ही कॉन्ट्रॅक्ट होते, सुकुडल्या जाते. आणि जेव्हा ही क्रीमास्टर मसल सुकुडते, डॉर्टस मसल सुकुडते, तर काय होतं, याचं मुवमेंट टुवर्ड्स दी ॲब्डॉमिन होतं. ॲब्डॉमिनमध्ये कसं आहे, टेम्परेचर थोडंसं वाढलेलं असतं. मग हे बॉडीचं टेम्परेचरच्या मदतीने थोडंसं गरम राहतं. इतकंच नाही, आता हे कॉन्ट्रॅक्ट झालंय, हो ना. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे इथे व्रिंकल्स येतात, आणि हे छोटं पण होतं, सरफेस एरिया कमी होऊन राहिला. तर ऑब्व्हियसली काय होईल की रिडक्शन ऑफ हीट लॉस वुड बी व्हेरी व्हेरी लेस, राईट. सो दिस इज हाऊ दिस मसल ऑल्सो हेल्प इन कंट्रोलिंग द टेम्परेचर ऑफ द स्क्रॉटम. नाऊ आता इतकंच नाही, अजून मजेशीर गोष्ट आहे. काय, तर हे पॅपिनी इन्फॉर्मस प्लेक्सस. इथे एक ओरिजिनल टेस्टिकलचा तुम्हाला इथे डायग्राम किंवा इमेज दिसती आहे, राईट. इथे बघा, हे आहे पॅपिनी इन्फॉर्म. हा तुमचा वासा डिफरन्स, टेस्टिक्युलर आर्टरी म्हणजे हे आपल्या स्पर्मॅटोकॉर्ड्सच्या आतल्या गोष्टी. ही टेस्टी, हा एपिडायडेमिस याचा, राईट, हा एपिडायडेमिस. आता ह्या ज्या पॅपिनी इन्फॉर्म प्लेक्सस आहे हे काय आहे,
दिस इज नथिंग बट वेन्स, एक फाईन नेटवर्क ऑफ वेन्स आहे. कसं, या आर्टरीजला कव्हर करतात. आता तुम्हाला लक्षात असेल की आर्टरीज जे आहे ते काय करतात, ब्लडला घेऊन येतात आणि देर इज अ लॉट ऑफ फोर्स इन इट, राईट. तर वॉर्म असतं ब्लड, हलकंसं कसं असतं, वॉर्म असतं, ते आपल्या शरीरातून येणार आहे है ना, तर ते थोडंसं वॉर्म असतं. मग याच्यावर, या आर्टरीजवर जर ह्या अशा नसा लागल्या, right, network of these veins occur over here, right. तर because of which what happen is काउंटर करंट हीट एक्सचेंजर इथे तयार होतं आणि याच्या कारणाने इथलं जे टेम्परेचर आहे त्याला मेंटेन केल्या जाऊ शकतं, राईट. हीट एक्सचेंज बिलकुल कूलंट जसं काम करतं ना एखाद्या मशीनमध्ये, तसंच हे पॅपिनी इन्फॉर्म प्लेक्सस पण काम करतं. आता याचं मॉर्फोलॉजी बघून घेऊया कसं आहे, ठीक आहे. तर याची लेंथ जी आहे ती जवळपास 4 to 5 सेंटीमीटर असते आणि विथ जी आहे ती जवळपास 2 to 3 सेंटीमीटर असते. दिस इज अगेन फ्रॉम युअर एनसीईआरटी डायरेक्टली, राईट. याचं काम काय आहे, स्पर्म प्रोडक्शन. याच्या अलावा अँड्रोजन्स, आणि मेजर अँड्रोजन कोणता प्रोड्यूस करतं, टेस्टोस्टेरॉन, राईट. आता इथे जे आहे हे टेस्टिस नेहमीच बाहेर असतात का सगळ्या मॅमल्समध्ये, मोस्टली मॅमल्समध्ये ह्या टेस्टिस बाहेर असतात, बट इट्स अ पार्ट ऑफ इव्होल्युशन अगेन, राईट. काही अजून ॲनिमल्स आहेत जे एक्सेप्शन्स आहे याला, मॅमल्स आहेत, जसे की द प्रोटोथेरियन्स, राईट, एग लेइंग मॅमल्स, एलिफंट्स झाले, वेल्स झाले, डॉल्फिन्स झाले, यांच्यात इंट्रा ॲबडॉमिनलच असतात टेस्टिस, या एक्सटर्नल राहत नाही. मग तुम्ही असं म्हणणार का की मॅम मग इथे त्याला कमी टेम्परेचरची गरज नाही आहे का, आहे, बट दे मॅनेज इट बाय द काउंटर करंट मेकॅनिझम ऑफ हीट एक्सचेंज. बिलकुल ते जसं आपण प्लेक्ससमध्ये पाहिलं ना तसंच त्यांच्या शरीरामध्ये होतं. मग आपल्या शरीरांमध्ये, आपल्या मॅमल्समध्ये ही बाहेर का असते, काही मॅमल्समध्ये मोस्टली, रिझन इज बेटर इव्होल्युशन, राईट, त्याच्यामुळे हे होतं. आता टेस्टिस कधी बनतात शरीरामध्ये, तर टेस्टिस बनतात जवळपास 20 to 80 days ऑफ जेस्टेशनल पिरियड, म्हणजे बिलकुल बर्थच्या जवळजवळ 3rd ट्रायमेस्टर, 7th आणि 8th ट्रायमेस्टरमध्ये ह्या टेस्टिस बनतात, वीक ऑफ प्रेग्नन्सीमध्ये. आणि ह्या कशा असतात, इंट्रा ॲबडॉमिनल असतात, ठीक आहे, या आत असतात. ह्या नंतर डिसेंड केल्या जातात ड्युरिंग 7 to 8 month ऑफ द प्रेग्नन्सी. दे मायग्रेट टू द स्क्रॉटम. अच्छा, हे मायग्रेट करतात ना, ही जी तुम्हाला जागा दिसते, कॅनाल दिसतोय ना, या कॅनाल थ्रू हे एंटर करतात खाली. या कॅनालला काय म्हणतात माहिती का, ही कॅनाल आहे ती कॅनाल जी तुमच्या स्क्रॉटमला आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीला कनेक्ट करते. याला आपण म्हणतो इंज्युनल कॅनाल, राईट, याला आपण म्हणतो इंज्युनल कॅनाल. तर याच्यातून हे जे टेस्टी आहे ती खाली डिसेंट होते, राईट. सो जर ही टेस्टी डिसेंट झाली नाही काही कारणास्तव, this can happen, this is a defect, right. तर त्या कंडिशनला म्हटलं जातं क्रिप्टोकिडिझम, राईट. आता क्रिप्टोकिडिझम झालं म्हणजे काय होणार, ते बाळाला फार त्रास होतो, पोटाचा फार त्रास होतो, दुखतं, राईट, स्वेलिंग येते. मग डिटेक्शन झाल्यावर याची एक छोटंसं ऑपरेशन असतं, ज्या सर्जरीने हे करेक्शन केलं जातं क्रिप्टोकिडिझमचं. त्या सर्जरीचं नाव आहे ऑर्चिडोपेक्सी याला म्हटलं जातं. आता याच्या व्यतिरिक्त पण काही डिफेक्ट्स असतात का, असतात, जसं की सिनऑर्चिडिझम, राईट. सिन म्हणजे जुळलेले, तर दोन्ही टेस्टिस जेव्हा फ्युज्ड असतात, कॉन्जिनायटल आहे म्हणजे बाय बर्थचा डिफेक्ट आहे, तिथेच जेव्हा डेव्हलपमेंट होतं तर ते काही कारणास्तव सेपरेशन नाही झालं. मोनोऑर्चिडिझम, राईट, मोनोऑर्किडिझम. आता मोनोऑर्किडिझम म्हणजे काय, सिंगल टेस्टिस असते. पॉलिऑर्किडिझम म्हणजे काय की इथे जास्त टेस्टिस असतात, मोर दॅन टू, फार रेअर कंडिशन असतात या, व्हेरी रेअर कंडिशन्स असतात. बट दिस वन्स आर क्वाईट कॉमन, राईट, की इन्फ्लेमेशन ऑफ द टेस्टिस, ऑर्चिटिस म्हणतो आपण त्याला. टेस्टिसमध्ये पाणी भरलं जातं, इन्फेक्शन, बॅक्टेरियल, व्हायरल इंजुरी, काहीही कारण असू शकतं. दुसरं आहे हायड्रोसिल तर तुम्ही फार ऐकलं असेल आसपास नेहमी, राईट. सो दिस इज ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड इन द टेस्टिस, त्याला आपण म्हणतो हायड्रोसिल. याच्या व्यतिरिक्त अजून एक फार कॉमन तुम्ही ऐकलं असेल की लोकांची खूपदा सर्जरी होते, दॅट इज हर्नियाची सर्जरी. हर्निया म्हणजे काय, आता हे तुम्हाला कळालंच आहे की इंजिनियल कॅनाल काय आहे. या कॅनालला आफ्टर बर्थ काय होतं, फील केला जाते, सील
याचं आपण सिलिंग करतो. कनेक्टिव्ह टिश्यू ते भरल्या जातं आणि याने सील केल्या जाते. याचीच ओपन नाही ठेवत एकदा टेस्टिस डिसेंड झाली की. पण काही कारणास्तव इफ देर इज अ फेलियर इन सिलिंग दिस कॅनाल, मग काय होतं, वरती काय आहे, याच्या वरती इंटेस्टाईन आहे, ॲब्डॉमिन आहे ना, तर इथे इंटेस्टाईन आहे. या इंटेस्टाईनचा लूप एखाद वेळेस या इंजिनल कॅनालमध्ये येऊन फसतो आणि त्याच्यामुळे त्रास होतो, राईट. तर त्याला आपण म्हणतो इंजिनियल हर्निया. याचं पण सिम्पलचं ऑपरेशन असतं, सर्जरीने हे ठीक केलं जाऊ शकतं, राईट. याचं कारण काय आहे, कारण आहे इन्क्रीज प्रेशर विदिन द ॲब्डॉमिन. कोणत्याही कारणाने जेव्हा पुरुषांमध्ये हा त्रास फारच कॉमन असतो बरं का, की ॲब्डॉमिनलवर जेव्हा प्रेशर येतं तर त्याच्यामुळे ह्या हर्नियासारखे प्रकार होतात. ही कशामुळे होते, एक तर प्री एक्झिस्टिंग वीक स्पॉट, की कमजोरच आहे, बाय बर्थच कमजोर आहे, जेनेटिकलीच कमजोर आहे, ते एक असू शकतं. किंवा स्ट्रेनिंग ड्युरिंग द बाउल मुवमेंट, एक्सक्रिशनच्या वेळेस, युरिनेशन, इजेशनच्या वेळेस, दोन्ही वेळेस जेव्हा स्ट्रेन कोणाकोणाला सवय असते तर त्याच्यामुळे पण तो एक त्रास संभवू शकतो. अदरवाईज जे लोक खूप उचल खाचलीचं काम करतात, राईट, खूप स्ट्रेनस ऍक्टिव्हिटी करतात, त्यांच्यात पण हा प्रॉब्लेम असू शकतो. आणि ज्या व्यक्तीला खूपच सर्दी खोकल्याचा त्रास क्रॉनिक आहे, बिलकुल हॉट जातच नाही, त्यांच्यात पण हा त्रास दिसून येतो. तर बस आजच्यासाठी एवढंच. आता नेक्स्ट क्लासमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोलूया की याचे इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे आणि अरेंजमेंट काय आहे आणि ज्या ग्लँड्स आहे, सेकंडरी सेक्शुअल ज्या याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कसे बनतात, या सगळ्याबद्दल आपण इथे बोलूया. So thank you for being over here. See you soon in the next class.